हॅलो, नमस्कार. मी पल्लवी. आज आपण श्री गणेशाच्या वक्रतुंड या अवताराची कथा ऐकणार आहोत. वक्रतुंडावतारश्च देहानां ब्रह्मधारकः मत्सरासुर हंतास सिंह वाहनगा स्मृतः. भगवान श्री गणेशाचा वक्रतुंडावतार ब्रह्मरूपाने संपूर्ण शरीरांना धारण करणारा, मत्सरासुराचा वध करणारा, तसेच सिंहासनावर आरूढ होणारा आहे. मुद्गल पुराणानुसार भगवान गणेशांचे अनेक अवतार आहेत, ज्यात 8 अवतार प्रमुख आहेत. प्रथम अवतार वक्रतुंडाचा. अशी कथा आहे की देवराज इंद्राच्या प्रमादामुळे मत्सरासुराचा जन्म झाला. त्याने दैत्यगुरु शुक्राचार्यांपासून भगवान शिवांचा पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय याची दीक्षा प्राप्त करून घेतली. भगवान शंकरांची कठोर तपश्चर्या केली. भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला अभय होण्याचे वरदान दिले. वरदान प्राप्त करून जेव्हा मत्सरासुर घरी परतला, तेव्हा शुक्राचार्यांनी त्याला दैत्याचा राजा केले. दैत्य मंत्र्यांनी शक्तिशाली मत्सरासुराला विश्वविजय करण्याचा सल्ला दिला. शक्ती आणि पदाच्या मदाने चूर झालेला मत्सरासुर आपली विशाल सेना घेऊन पृथ्वीवरील राजे लोकांवर आक्रमण करू लागला. कोणताही राजा या महान असुरासमोर टिकू शकला नाही. काही जणांनी पराजय स्वीकारला, तर काही जणांनी आपले प्राण वाचवून पर्वतांच्या गुहेमध्ये जाऊन लपले. अशा प्रकारे संपूर्ण पृथ्वीवर मत्सरासुराचे शासन कायम झाले. पृथ्वीला आपल्या अधीन करून या महान पराक्रमी दैत्याने क्रमाने पाताळ आणि स्वर्गावर सुद्धा चढाई केली. शेषाने विनयपूर्वक त्याच्या अधीन राहून त्याला करभार देणे स्वीकार केले. वरुण, कुबेर, यम इत्यादी समस्त त्याच्याद्वारे पराजित होऊन पळून गेले. इंद्र सुद्धा त्याच्या पुढे टिकू शकला नाही. मत्सरासुर स्वर्गाचा सुद्धा सम्राट बनला. असुरांच्या भीतीने दुःखी झालेल्या देवता ब्रह्मदेव आणि विष्णूंना बरोबर घेऊन कैलासाला पोहोचल्या. त्यांनी भगवान शंकरांना दैत्यांच्या अत्याचाराचा संपूर्ण समाचार सांगितला. भगवान शंकरांनी मत्सरासुराच्या अशा दुष्कर्माची भयंकर निंदा केली. हा समाचार ऐकून मत्सरासुराने कैलासावर सुद्धा चढाई केली. भगवान शंकरांबरोबर त्याचे भयंकर युद्ध झाले, परंतु त्रिपुरारी भगवान शिव सुद्धा त्याच्या समोर टीका धरू शकले नाही. त्याने शंकरांना सुद्धा कठोर पाशात बांधले आणि कैलासाचा मालक होऊन तो तेथेच राहू लागला. चहूकडे दैत्यांचा अत्याचार होऊ लागला. दुःखी देवतांजवळ मत्सरासुराच्या विनाशाचा कोणताही उपाय उरला नाही. ते अत्यंत चिंतातूर झाले आणि बलहीन झाले. त्याच वेळी तेथे भगवान दत्तात्रय आले. त्यांनी देवतांना वक्रतुंडाच्या एकाक्षरी मंत्राचा गम या मंत्राचा उपदेश केला. समस्त देवता भगवान वक्रतुंडाच्या ध्यानाबरोबर त्या एकाक्षरी मंत्राचा जप करू लागले. त्यांच्या आराधनेने संतुष्ट होऊन फलदाते वक्रतुंड तत्काळ प्रकट झाले. ते देवतांना म्हणाले, तुम्ही लोक निश्चिंत व्हा. मी मत्सरासुराच्या गर्वाला चूर चूर करून टाकीन. भगवान वक्रतुंडांनी आपल्या असंख्य गणांसह मत्सरासुराच्या नगराला चहूकडून वेढा दिला. दोघांमध्ये भयंकर युद्ध झाले. 5 दिवस एकसारखे युद्ध चालू राहिले. मत्सरासुराचे सुंदर प्रिय आणि विषय प्रिय नावाचे 2 पुत्र होते. वक्रतुंडांच्या 2 गणांनी त्यांना ठार केले. पुत्रवधाने व्याकुळ झालेला मत्सरासुर रणभूमीत उपस्थित झाला. त्याने त्यावेळी भगवान वक्रतुंडांना उद्देशून अनेक अपशब्द उच्चारले. भगवान वक्रतुंडांनी प्रभावपूर्ण स्वरात उत्तर दिले, जर तुला स्वतःचे प्राण प्रिय असतील तर शस्त्र खाली ठेवून मला शरण ये, नाहीतर माझ्या हातून तू निश्चित मारला जाशील. वक्रतुंड यांच्या भयानक रूपाला पाहून मत्सरासुर अत्यंत व्याकुळ झाला. त्याची सर्व शक्ती क्षीण झाली. भीतीमुळे तो थरथर कापू लागला. तसेच विनयाने वक्रतुंड यांची स्तुती करू लागला. त्याच्या प्रार्थनेने संतुष्ट होऊन दयासागर वक्रतुंडांनी त्याला अभय प्रदान करून स्वतःच्या भक्तीचे वरदान दिले. तसेच जीवनकाल शांतीपूर्वक घालवण्यासाठी त्याला पाताळात जाण्याचा आदेश दिला. मत्सरासुरापासून निश्चिंत होऊन देवगण वक्रतुंड यांची स्तुती करू लागले. देवतांना स्वातंत्र्य मिळवून देऊन प्रभू वक्रतुंडांनी देवतांना सुद्धा आपली भक्ती प्रदान केली. उद्या आपण एकदंत ह्या वक्रतुंडाच्या
दुसऱ्या अवताराची माहिती घेणार आहोत, त्याविषयीची कथा ऐकणार आहोत. तुर्तास आज इथेच थांबूयात. धन्यवाद. माझं चॅनल आवडत असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.